नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. काही ठिकाणी मतदारांची धरपकड. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. निकाल उशिरा असल्यानं स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागणार. सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला. नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा. निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी. कुणाल गायकवाडनं पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं. आरोप करत काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा. रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड. मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ. भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये शाब्दिक वादातून हाणामारी. शिंदेचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांच्या विरोधात गुन्हा दाखल. धनंजय मुंडेंची इंदूरमध्ये हत्या होणार होती. दिवंगत भय्यूजी महाराजांमुळे धनंजय मुंडे वाचले. गंगाखेडचे आमदार रत्नाकर कुट्टेंचा खळबळजनक दावा. महापरिनिर्वाण दिनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, वाहतुकीचं नियोजन करा. फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पंतप्रधानांचं कार्यालय आता सेवा तीर्थ नावानं ओळखले जाणार. सेंट्रल विस्टा अंतर्गत बनत असलेल्या कार्यालयाचं नाव बदललं.